मेघालयातील ताशखाई परिसरातील कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत किमान 18 कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच मेघालय पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली होती. शिवाय खाणीत अडकलेल्या इतर कामगारांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार ताशखाई कोळसा खाणीत अचानक एक शक्तिशाली स्फोट झाला, ज्यामुळे कामगार आत अडकले. स्फोट इतका शक्तिशाली होता की खाणीतील कामगार बाहेर पडू शकले नाहीत. सर्व मृत कामगार आसामचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून याबाबत अधिक पुष्टी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक सूत्रांनुसार मृतांपैकी एक कामगार आसामच्या कटिगरा भागातील बिहारा गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव कार्यात अडथळा येऊ नये म्हणून प्रशासनाने आजूबाजूचा परिसर सील केला आहे आणि सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की स्फोटाचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला खाणीतील गॅस गळती किंवा तांत्रिक बिघाड हे संभाव्य कारण मानले गेले आहे. मात्र याबाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. या अपघातानंतर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि बेकायदेशीर खाणकामांबद्दलही प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने आश्वासन दिले आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले आहे.